राजराणी घोड संघानं अगदी 25 मिनिटांमध्ये ही 5 षटकं कंप्लीट केलेत. तर त्याच्यामुळे आपणास ही विनंती करतो आम्ही फील्डिंग डिपार्टमेंट टीम जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघ कैलासभाई, आपण देखील आपले 5 षटकं हे 25 मिनिटांमध्ये आपण फेकावेत. तर पहिलाच गोलंदाज जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्क वरती सुनील, फलंदाज आले सुनील आणि त्यांच्या समवेत पप्पू, आणि गोलंदाजी मार्क वरती कैलास पोरजी. कैलास पोरजी ताकदवर, तितक्याच ताकदीचा अनुभवी गोलंदाज, फलंदाजी देखील गरज पडल्यास करतो, परंतु त्याच्या मुलाने देखील चांगली कामगिरी आतापर्यंत केली आपल्या टीम साठी. मागचा सामना हरता हरता जिंकलेत. 2 बॉल 11ची गरज असताना म्हणजे जवळजवळ 2 षटकारच पाहिजे होते. एक वाईट बॉल आला, त्याच्यानंतर चौकार आला आणि षटकार आला, आणि त्याच्यामुळे सामना तो जिंकला आणि थेट दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत, ते म्हणजेच जय गणेश्वर 11 क्रिकेट संघ धानसर. तर चला वेल दौडू नका जास्त प्लीज, विनंती असेल सुनील आपला विनंती आपण कोऑपरेट करा. 4 वाजून 25 मिनिटं झालेत, माफी असावी 35 मिनिटं 4:30 झालेत. तर त्याच्यामुळे आपणास विनंती असेल आपण लगेचच मॅच ऑन करायची आहे. तर चलेंगे, जाऊया मॅचच्या दिशेने. चला मी फलंदाज स्ट्राईक एंडला कॅप्टन सुनील सालुंके आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहताय पप्पू पाटील. ही सलामीची जोडी. पप्पू पास होईल का या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज तुम्ही पाहताय कैलास यांना. बघा 4 वाजून 36 मिनिटांनी बरोबर पहिला बॉल डिलिव्हर्ड होते. पंच इशारा करतात मॅच इज ऑन, सामना सुरू होईल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज पॉवर प्लेचा पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती बॅटच्या आतली कडा लागली. तीर्था चेंडूची समाप्ती होत असताना कदाचित या मॅच मध्ये कोण वर्चस्व होईल हे देखील येणाऱ्या क्षणी आपल्याला सांगेल, परंतु सुरुवात चांगली होत असताना इथे गोलंदाज आपण पाहू शकाल कैलास पोरजी यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचा P1चा पहिलं षटक, आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात जबरदस्त. तो पुन्हा एकदा अगदी खोलवर चेंडू तुम्ही पाहिला, रनआउटची संधी होती. मिडॉनला खेळाडू आहेत, बॉलला उचलतील तोपर्यंत एका धावेने स्वतःचं खातं उघडत असताना फलंदाज तुम्ही पाहताय कॅप्टन सुनील सालुंके यांना, आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 1 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, आणि ज्या पद्धतीने गोलंदाजीचा अनुभव कैलास यांच्याकडे आहे त्या अनुभवीच्या जोरावरती नक्कीच या फलंदाजांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतील. सुरुवात चांगली झाली P1च्या षटकामध्ये, परंतु रन जर बनवायचे असतील, धावा बनवायच्या असतील, तर इथे मात्र राजराणी घोड संघाच्या फलंदाजांना तितकीच भरीव कामगिरी करावी लागेल. फिल्डिंग थोडासा परिवर्तन करत असताना मिडॉनला लॉंग ऑनच्या दिशेने आणलंय, आणि एक वाईडिश लॉंग ऑन त्याला मिड विकेटच्या दिशेने. लोबा फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू पंच वाईड घोषित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 2 या धावसंख्येवरती. काही झालं तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावं ठेवली, पाय ओढले, तरी माघारी जाऊ नका. लवली स्ट्रोक, बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय, सीमा रेषा पार, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आज षटकार. ओव्हर्स मध्ये जेव्हा फलंदाजी करत होता धानसर जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघ, तेव्हा देखील त्यांची सेम सुरुवात झाली होती. 1 वाईट, 1 सिंगल, 1 डॉट बॉल आणि षटकार. तशी सुरुवात परफेक्ट देत असताना राजराणी घोड संघाचे फलंदाज पप्पू पाटील पुन्हा एकदा आक्रमण केलाय, भरपूर उंच गेलाय, चेंडू क्षेत्र शिकत आहेत, बॉल खाली, परंतु टायमिंग बेमिसाल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. चौकार आहे की षटकार, परंतु चेंडू 1 बाउंस सीमा पार, फरार, चौकार. पाठलाग करत असताना ताबडतोड सुरुवात तुम्ही पाहू शकाल फलंदाज पप्पू यांच्या माध्यमातून 1 षटकार 1 चौकार आलाय, आणि अनुभवी गोलंदाजावरती हा प्रहार. लो फुल टॉस बॉल, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. नक्कीच आपल्या संघासाठी या खेळाडूने 3 धावा वाचवल्यात. संस्कार होता त्या ठिकाणी, हाच तो संस्कार ज्याने 2 बॉलमध्ये 10 धावींची गरज असताना धानसर संघाच्या वतीने त्याने 1 षटकार 1 चौकार ठोकला होता आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. 64 पाठलाग करत असताना धावा झाल्या त्या 13. चांगली बॅटिंग आतापर्यंत. फुल टॉस बॉल होता, फायदा उचलू शकत नाहीये फलंदाज, कॅप्टन होते ठिकाणी
सुनील सालुंके. शेवटचा बॉल येईल निर्धाव आणि पहिले षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागतायत धाव पालकावरती, त्या म्हणजे बिनगडी बाद असताना 13 अगदी 4 वाजून मला वाटतंय 36 मिनिटांनी बॉल पहिला फेकला गेला होता आणि 4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट केले गेले. ते गोलंदाज कैलास यांच्या माध्यमातून पहिले षटक कंप्लीट. धावा झाल्या त्या 13 आणि आता विजयासाठी गरज असेल 24 बॉल आणि 51 धावांची गरज आहे. चला नो टीम मीटिंग, जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती असेल. सेकंड पॉवर प्ले, दुसरा पॉवर प्लेचा ओव्हर तुम्ही पाहताय मैदानावरती. प्रत्येक यशाच्या मागे आपण जर विचार केलात ना मित्रांनो तर तात्पुरतं अपयश येतं पण मन खचून जातं. पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाहीत ना ते जिंकतात. परंतु या मैदानावरती पाहावं लागेल. प्रत्येकाला वाटतं श्री चैतन्येश्वर कोठारीची ही स्पर्धा, ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जावी. ट्रॉफी तुम्हाला परवा पाहायला मिळतील. समोर ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येकाला वाटतं ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जावं. आणि पुढच्या वर्षी 3 लाखाची स्पर्धा, लीग स्टेज फॉर्मॅट, 32 संघ, कदाचित 4 व्हीलरही असू शकते या स्पर्धेमध्ये. एवढं मोठं दमदार असून एक आहेच. शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने बॉल ढकलून दिलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक घेतात, बॉलला अडवतील. दुसरी धाव रिस्की होऊ शकते कदाचित, परंतु थ्रो थोडासा कमकुवत आपल्याला पाहायला मिळाला. परंतु भाग मिल्खा भाग जीव धोक्यात घेऊन दुसरी धावी पूर्ण केली आणि 2 धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती. 23 बॉल 49 धावींची गरज. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणं हेच यशाचं खरं रहस्य असतं आणि त्याच उद्देशानं आज तुम्ही पाहताय हे दोन्ही संघ मैदानावरती शेवटच्या क्षणापर्यंत लढतायत. पारस पोरजी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. पप्पू पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड जज. सिद्ध होत आय थिंक त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 16 या धावसंख्येवरती. 22 बॉल 48 धावींची गरज. 1-1 रन या क्षणाला खूप महत्वाची ठरेल दोन्ही टीम साठी. 1-1 डॉट बॉल देखील तितकाच महत्वाचा असेल. चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत गोलंदाज पारस. ओ बॅटची एज लागली आहे. गुड विकेट किपिंग, जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलाय तो म्हणजेच यष्टीरक्षक किशोर पोरजी यांच्या माध्यमातून आणि पहिला दे धक्का. कॅप्टन बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज होईल बाद. पहिला गडी बाद, चांगली सुरुवात दिली होती परंतु एका विकेटची गरज होती आणि तो विकेट कदाचित मिळालाय आणि फलंदाज होईल बाद. धाबा झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत 16 धाबा 21 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 48 धावींची गरज. 21 बॉल 48 धावींची गरज. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत रुपेश सालुंके. समस्या मोठी असेल तर विचारांनी प्रयत्नही मोठे असायला हवे, तेव्हाच तुम्ही या सामन्यामध्ये आपला विजय प्रस्थापित करू शका. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजे तरच ती टिकतात, अन्यथा ती तुटतात. एक मुलापासून तर एक मनापासून. परंतु या मैदानावरती मनाशी स्वप्न उराशी बाळगून जे स्वप्न मनामध्ये पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात करण्यासाठी आता तुम्हाला एक चांगला खेळ सादर करावा लागेल. हलक्या तसं बॉलला अगदी सुरक्षित पद्धतीने बॉलला ढकलून दिलाय. तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत, उचलतील. एकच धाव मिळेल. एकेरी धावे ना का होईना हळूहळू धावसंख्या धावफलक इथे हलता ठेवत असताना तुम्ही पाहताय पप्पू पाटील आणि रुपेश सालुंके आल्या पहिल्या धावेने डावाची सुरुवात केली. धावा लागते त्या 17. 20 बॉल आणि 47 धावेची अजूनही गरज असेल. आक्रमण तर भरपूर फटका, खूप मोठा आक्रमण केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. व्हेरी गुड कॅच. पप्पू बाद झालाय. अजून एक मोठा धक्का लागेल तो टीम राजनाडू 11 घोट टीमला. दुसरा विकेट मैदानातून बाहेर. बघा जास्त टीम मीटिंग नको. जर फलंदाज बाद झाला तर आपले पोझिशन लगेच घ्या. दुसरा फलंदाज येईल तोपर्यंत. भरपूर मोठा धक्का लागलाय. पहिली सलामीची जोडी आता फोडली आहे. दोन्ही फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहताय. भरपूर गाल बॉल हवेत राहिला आणि अगदी सीमा रेषे लगेच स्वतःला जज बॉडी बॅलन्स करत असताना त्याने हा झेल टिपलाय. जर हलकासा पडदा जरी पाहायला लागला असता तर मात्र खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. किशोर साठी भरपूर शुभेच्छा. वरती आमचे पाहुणे बसलेत ते म्हणजेच
एस ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व संदीप शेठ म्हात्रे साहेब, कमलाकर शेठ म्हात्रे साहेब, एसके बिल्डर्स अँड डेव्हलपर ज्ञानेश्वर शेठ म्हात्रे साहेब, विजय म्हात्रे साहेब, कैलास भाई जरा आवाज द्या, आपण तुम्हाला ते आवाज देत आहेत. किशोर भाई तुमचे फॅन फॉलोअर तुम्हाला हात करतायत, जरा लक्ष द्या यांच्याकडे पण. वरती बाल्कनी मध्ये धावा झाल्या धाव फलकावरती, त्या म्हणजेच 17-19 बॉल 47 धावींची गरज. हो या बेलचा शेवटचा बॉल होता, या ओव्हरचा हलक्या हाताने बॉलला ढकलून दिलाय. फिल्डर येत आहेत दूरवरून, एक धाव कंप्लीट. व्हेरी गुड बॉलिंग. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार आल्या P2 च्या ओव्हर्स मध्ये. फक्त त्याने 5 धावा दिल्या, 2 गडी बाद. धावा झाल्या त्या 18 आणि विजयासाठी आता एकूण 64 बनवायचे आहेत, त्यापैकी 18 बॉल मध्ये 46 धावींची गरज. चला किशोर भाई आणि कैलास भाई जास्त उशीर करून लगेच फिल्डिंग लावून घ्या. डीजे मागचा जर तुम्ही झेल जर पाहिलात ना मित्रांनो, अप्रतिम. मागच्या मॅचचा झेल जर तुम्ही पाहिलात ना ऍक्शन रिप्ले वरती, कोण म्हणेल हा 40+ खेळाडू अगदी 22 वर्षाच्या युवकाला लाजवील अशी फिल्डिंग आपण या पट्ट्याच्या माध्यमातून कैलास पोरजी यांच्या माध्यमातून आपण हा झेल पाहिलात. आणि मगाशी उल्लेख केला होता, शेर बूढ़ा है इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है. आणि ही छलांग अगदी डाईव्ह लगावत त्याने हा झेल टिपला आणि जबरदस्त त्याने त्या ठिकाणी झेल टिपला. किशोर पोरजी आले गोलंदाजी मार्क वरती. 18 बॉल 46 पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालंय. आता 18 बॉल मध्ये पाहिजे 46 धावींची गरज. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठी हे पहिलं पाऊल. चांगली बॉलिंग पहिल्याच बॉलवरती स्लोबर, परंतु ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंचाने अवांतर घोषित केलाय. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 19 या धावसंख्येवरती. ऑन साइडला गॅप आहे, वाईड स्ट्रॉंगॉनला क्षेत्ररक्षक घेत आहेत, बॉलला अडवतील. सिद्धू गुड फिल्डिंग. मागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या सुधारून आता जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघ भरीव कामगिरी करतो या मॅच मध्ये. एका धाबीने धाव फलक हालत असताना धावा झाल्यात 20. 64 धाबींचा पाठलाग करत असताना 17 बॉल मध्ये पाहिजेत आता 44 धाबींची गरज. हलू का होईना परंतु सामन्यामध्ये थोडस वळसट होत असताना या ठिकाणी जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर 17 बॉल 44 धावींची गरज. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत. फुल टॉस बॉल दिशा दिली फक्त लॉंग लेगला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअरला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमा रेषा पार. आलेला हा चौकार. मैदान 24 धावा विजयासाठी गरज असेल, अजूनही 40 धावा पाहिजेत. जबरदस्त फाईट दोन संघांमध्ये. इतकी जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीच दिसलं नाही पाहिजे. ओ डाऊन द ग्राउंड हवे बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जज करतील. गुड कॅच. सलमानच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय आणि राजा राणी 11 घोट संघाला लागलेला हा जवळजवळ तिसरा धक्का. रुपेश सालुंके बॅक टू द पॅव्हेलियन. व्हेरी गुड कमबॅक बाय द बॉलर किशोर पोरजी. राजांना पाहतो या विभागातील आमचे दमदार समालोचक म्हणून ज्यांची ओळख मिठी आवाज आपण त्यांचे सातत्याने पाहतो आणि ते आज संपूर्ण दिवस आमच्या समोर जोडले गेले. जर सामना हा जिंकला राजा राणी घोट क्रिकेट संघानं तर संघाचे पुरस्कर्ते बालाशेठ धुमाल उद्योजक घोट यांच्या वतीने 15,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून या संघाला दिलं जाईल. परंतु पाहूया शेवटचे बॉल 15 आणि 15 बॉल मध्ये 40 धावींची गरज. हो शॉट कुडलेन गुडगा वाकून पेंट करून हा फटका एक्झिट करायचा होता परंतु पॅटर्न बॉलचा संपर्क झाला नाहीये. दीर्घ चेंडूची समाप्ती होत असताना 14 बॉल 40 धावींची गरज. दर्शन शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत अलंकार पोरजी. हो पुन्हा एकदा बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत. एक साव कंप्लीट होते. हिम्मत करू शकले नाहीये दोन्ही फलंदाज. धावा झाल्या धाव फलकावरती एकेरी धावेच्या मदतीनं
25 धावा. आता 13 बॉल 39 प्रत्येक बॉलवरती 3 धाव्यांची गरज असेल. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस नक्कीच देऊ शकते आणि त्याचा आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. तो संघर्ष करावा लागेल आता मैदानावरती, तो म्हणजेच राजाराणी घोट टीमला. आक्रमण केलाय, मिड विकेटच्या टोक्यावरून बॉल जाईल मुंब्रा एक्सप्रेस हायवे वरती. उत्तुंग षटकार आणि या षटकाराला दिले आता कलाटी. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार पाहायला मिळाला. धावा झाल्या षटकाराच्या मदतीनं. 3 षटक कंप्लीट, 31 धावा आणि 64 धाब्यांचा पाठलाग करत असताना आता पाहिजेत 12 बॉल 33 धावा. नो टीम मीटिंग, लगेच फिल्डिंग लावून घ्या. फाईट मैदानावरती शेवटच्या क्षणाला आलेला हा षटकार तुम्ही पाहताय. राहुल पाटीलच्या बॅट मधून गोलंदाजी मार्क वरती आता चेंजेस तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते तुषार. हा ओव्हर भरपूर महत्वाचा असेल. 12 बॉल मध्ये 33, या ओव्हर मध्ये 20 आल्या तर राजाराणी घोट संघ सुरक्षित राहू शकतो. या ओव्हर्स मध्ये 10 किंवा 5 जरी आल्या तर मात्र भरपूर मजबूत स्थितीमध्ये राहू शकेल तो जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर. कठीण किंवा महान प्रसंगाला तोंड देता येईल असे गुण ज्या मनुष्याजवळ असतात ना, तोच मनुष्य महान बनतो. परंतु इथे फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता पारस. कदाचित अतिघाई आता तुला संकटात नेई की काय, हेच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. काही गरज नव्हती अगदी गडबड करण्याची. साधा सोपा सरळ झेल होता. धाव घेतली त्याने आणि तिथे थोडीशी उडी देखील मारली आणि त्याच्यामुळे त्याचा बॅलन्स बिघडला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल करण्याचा प्रयत्न देखील त्याने केला, परंतु तिथे फसलाय. केला हे जादू टोना रे जादा, केला हे जादू टोना की काय, हे संगीत आपण सातत्याने ऐकतो. परंतु निर्णायक क्षणी हा झेल सुटलाय आणि कदाचित हा झेल महागडा ठरू शकतो, हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आल्या तुषारला विकेट टेकिंगची चान्स होती, परंतु आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 32 धाब्यांची गरज. हाच तो फलंदाज राहुल ज्याच्या बॅट मधून शेवटच्या बॉल होती षटकार आला होता. गुडघा वाकून पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. संस्कार येत आहेत त्या ठिकाणी. आदात वासरू पाहू शकाल आपण जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघाचा, ज्याने एक षटकार एक चौकार लगावला. तर अंबरनाथ प्रांत कर्मचारी खरं तर नेहमीच त्यांनी अनंत पाटील साहेब नारिवली यांनी नेहमीच धानसर संघाला भरपूर चांगला योगदान दिलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 33 वर 3 गडी बाद. अजूनही धावा पाहिजे. 10 बॉल 31 धाब्यांची गरज. 10 चेंडू 5 षटकारांची गरज. बोलणं सोपं, कडणं थोडस अवघड असेल. हवेत फटका आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. यावेळी चुका होणार नाहीयेत. सलमानच्या माध्यमातून आज झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. सलमान शेखच्या माध्यमातून आज झेल टिपला गेला. स्वच्छता दूत महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आपण त्यांना पाहतो. अविरत सेवा त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहताय. तर फलंदाज बाद. आता कुठेतरी धानसर संघ नियमांचं पालन म्हणजे परफेक्टच करतोय, कारण फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच नो टीम मीटिंग. त्याचं स्वतः क्षेत्ररक्षक ते सजवून घेत आहेत. पंचही बॉन करतायत. मला वाटतंय 4 वाजून 36 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि बरोबर वेळेनुसार अगदी तिसरं षटक देखील कंप्लीट होत असताना 2 धावा. 4थं षटक, माफ करा, 4थं षटक वेळे अभावी. म्हणजे 20-36 ना, आता झाले किती 16 म्हणजे 4:53. 3 मिनिटं बाकी आहेत. क्या बात आहे. परंतु फलंदाज बाद होतो तो टाइम देखील आपण त्यात पकडला, त्याच्यामुळे तरी त्यांनी भरपूर पालन केलाय. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा हवेत. गॅप मध्ये आहे. लॉंग ऑफला बीट करून बॉल जाईल सीमा रेषा पार. निर्णायक क्षणी आलेला हा चौकार.
आम्हाला पाहावं लागेल, कारण 8 बॉल मध्ये 27 धावींची गरज. निर्णायक क्षणी आलेला चौकार ध्रुव पाटीलच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी. 8 बॉल 27. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मध्ये. गोलंदाज तुषार. वेगवान बॉल, प्रचंड वेग आणि वेग आणि वेग आणि वेगच पाहायला मिळाला. रफ्तार के साथ की रफ्तार किया. पंचांनी देखील तोंडात बोट घातले की वेग प्रचंड होता या बॉल वरती. जर किलोमीटर पर आवर असता तर नक्कीच 150च्या किलोमीटर प्रति वेगाने हा चेंडू त्याने फेकला होता. व्हेरी गुड कमबॅक. 7 बॉल 27 धावींची गरज. या क्षणाला षटकार पाहिजे तरच तुम्ही कमबॅक करू शकाल. शेवटच्या क्षणाला गॅप मध्ये बॉल लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा रेषा पार. बॉल जाईल चौकार आणि चौकाराच्या मदतीने 4 षटक कंप्लीट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत 41 धावा आणि 64 धावींचा पाठलाग करत असताना 6 बॉल 23 धावींची गरज. आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कोणताच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द ज्याच्यात असते ना तोच खरा क्रिकेटर. उत्तर शिवचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे उत्तर शिवचे कॅप्टन आहेत या ठिकाणी उपस्थित. फायटर 11 उत्तर शिव कल्याण डोंबिवली परिसरातील हा ताकदवर संघ, ज्या संघाने सकाळच्या सत्रामध्ये भरीव कामगिरी केली. आणि आता 6 बॉल 23 धावींची गरज. शेवटच्या क्षणाला हार मानायला तयार नाहीये, परंतु साईराज असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीने आम्ही 16 मारू शकतो तर ते काय नाही मारू शकत. संस्कारने ते करून दाखवलं. आता आदात वासरू बघा, चेहऱ्यावर थोडीशी त्यांना स्मित हास्य आपण पाहतो. बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये काही होऊ शकतं, तसं बाबा या ठिकाणी साईराजे या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये देखील काही होऊ शकतं. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू शकाल आदात वासरू ज्या संस्कार मात्रेने 2 बॉल मध्ये 10 चेस केल्या होत्या, तोच संस्कार मात्रे आता गोलंदाजीवरती आलाय. त्याच्यासाठी किरण मात्रे यांचे सुपुत्र, त्यांच्यासाठी धावा आहेत 23. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, हवाई सफर आणि बॉल जाईल लॉन्ग ऑनच्या वरून सीमा रेषा पार. आज देखे किस्मत कितना दम, कौन है बाजीराव सिंघम. सिक्सर. जबरदस्त षटकार, 145 वा षटकार तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. 5 बॉल 17 धावींची गरज. एका षटकारानं दडपण वाढलं की काय जय गणेश्वर धानसर टीमचा. अकुटाप्याचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट केलाय, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. दहा महिने झाले, आता 4 बॉल 13 धावींची गरज. आता थांबेत धनले साईराजे. एका क्षणाला वाटलं होतं की हा सामना पूर्णपणे सुरक्षित होता. जय गणेश्वर धानसर या संघासोबत यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना, त्यापेक्षा दुप्पट मेहनत टिकवण्यासाठी करावी लागते. हीच मेहनत घेऊन उराशी स्वप्न बाळगून दोन्ही संघ मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतायत. कोण जाईल सुपर 8 मध्ये, धानसर की राजा राणी घोट. फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच, जबरदस्त कमबॅक. तू भारी की मी भारी, आता तू भारी तुझ्या घरी, मी भारी माझ्या घरी, परंतु ज्याने झेल टिपलाय तोच लय भारी. आने जाने वाले लोग कोई आपण उभे आहात, जरा बाहेर राहा उभे प्लीज. उत्तर शिव संघाचा खेळाडू आपण स्क्रीन वरती दिसतात. खेळाडू कक्षासमोर आपण उभे आहात. तुम्ही बाउंड्री पडद्याच्या आतमध्ये आहात, थोडासा बाहेर व्हा. थँक्यू व्हेरी मच. 3 बॉल 13 धावींची गरज. जसा सामना प्रेक्षकांना पाहिजे तसा सामना इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज 3-13 प्रशांत पाटील आलेत. वॉट अ फाईट. या बॉल वरती जर कमीत कमी 1 जरी आली तरी सामना बॅलन्स राहील. मागच्या मॅच सारखी ही तरा 3 बॉल 13 पाहिजे तेव्हा धानसर संघ फलंदाजी करत होता, परंतु आता धानसर संघ 3 बॉल 13
कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. डेड बॉल थोडीशी काहीतरी चर्चा करत असताना तिथे कैलास आणि किशोर शेवटचा हाफ 3 बॉल जे असतील खूप निर्णायक असतील. मेहनतीची शिडी चढूनच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचू शकता. 3 बॉल 13 धावांची गरज. फुल टॉस बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि झेल ड्रॉप. चुकीला माफी नाहीये. तुम्ही चुकी करता मैदानावरती. हा झेल जर तुम्ही सोडला नसताना 2 ला 13 राहिले असत्या, 2 षटकार जरी गेले असते फरक पडला नसता. हे तुम्ही स्वतःला विचारा. वार पलटवार तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली तर तिसरे पंच निर्णय देता इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल. आता 2 बॉल 12 धावींची गरज. मगाशी तुम्हाला 2 बॉल 11 पाहिजे होत्या तेव्हा वाईड आला त्यामुळे तुम्ही वाचलात. 10 राहिल्या. आता तुम्हाला रिव्ह्यू देखील नाहीये. 2 बॉल 12 धावींची गरज. चांगली कमबॅक, चांगली गोलंदाजी करताय. चांगलं कमबॅक पाहू शकाल तुम्ही. संस्कार मात्रे, किरण मात्रे यांचे सुपुत्र अपकमिंग आदत वासरू जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. 2 बॉल 12 धावींची गरज. अटॅकिंग फिल्डिंग मोड. अगदी पंचांच्या बरोबर जवळ 3 प्रोटेक्शन तैनात केले. फटका चांगला आहे. लॉंगच्या मधून सीमा रेषा पार सोडलेला झेल आता मागणं ठरतो की काय. झेले पे नमक, वार पे वार पलटवार. ठोक डीजे. चालू होता. खरं तर जो वाईट वरती खरं तर आपण या ठिकाणी गोलंदाज पाठवतो त्यांनी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली होती परंतु त्याचा पलटवार इथे कुठेतरी होत असताना. यस नक्की सोडलेला झेल तिथे एक धाव वाचली असती. स्ट्राईक देखील या पट्ट्याकडे नसती कारण त्याने दुसरा घेता आले असते त्याला पण त्याने घेतली नाही. त्याने स्वतःवरती विश्वास ठेवला. नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवला ना अपयशाचे सगळे दरवाजे बंद होतात आणि मिळतो तो फक्त यशाचा मार्ग. 1 बॉल 6 धावींची गरज. आता कुठेतरी जीवाची धाकधूक झाली असेल. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या मित्रांनो. 1 बॉल 6 धावींची गरज. 6 ला 21 काल चेस झाल्या. आज 6 ला 16 चेस झाल्या आणि जर सामना जिंकला तर बालाशेठ तुम्हाला यांच्या वतीनं 15,000 रुपयाचं पारितोषिक राजा राणी घोट क्रिकेट संघाला. परंतु जर हा सामना जिंकला जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघानं तर त्यांच्यासाठी देखील एस एन ट्रान्सपोर्ट संदीप शेठ म्हात्रे, एसके एंटरप्राइजेस बिल्डर्स कमलाकर शेठ म्हात्रे, ज्ञानेश्वर कमलाकर शेठ पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आणि विजय म्हात्रे साहेब यांच्या वतीने देखील मेजवानी जोरात दिली जाईल. 1 बॉल 6 धावींची गरज. पुढे कोण जाईल राजा राणी घोट की जय गणेश्वर 11 धानसर. टाळ्या वाजल्या पाहिजे शेवटच्या बॉल साठी. शेवटच्या बॉल वरती सुटकेचा श्वास घेतलाय साईराजे आणि सामना जिंकलाय जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर. हार्दिक अभिनंदन. शेवटच्या क्षणापर्यंत लढलात तुम्ही राजाराणी घोट. तुमचंही मनापासून आभार. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि कैलास भाई आपण नका जाऊ इकडे. टॉस साठी या लगेच या कैलास या नको तुमचा स्टॅमिना तसा ठेवा. टॉस करू आपण. सामन्याचा सामनावीर ओमकार की जय जयकार. ज्या ओमकारने 33 धाव्यांची आपलातून इनिंग साकारली तो ओमकार ठोरला. 30 ना 11 बॉल 30. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊ आपण. टॉस करू. गुड कॅप्टन या लगेच. कैलास या पण पाणी